शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। तुमच्याकडे शेती असेल तर तुम्हाला सरकार तब्बल मनरेगाच्या माध्यमातून 3.5 लाख रुपये देणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळे अर्ज कसा करायचा, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याची संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी संभाजी अर्जुन तुराई संभाजी अर्जुन तुराई या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष करतोय। आजचा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याने शेवटपर्यंत पाहायलाच हवा, कारण आज आपण बोलणार आहोत मनरेगामधून शेतकऱ्यांना थेट 3.5 लाख रुपये कसे मिळतात याची संपूर्ण माहिती या ठिकाणी व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी आता कोणकोणते कागदपत्र लागतात, कोणकोणत्या अटी आणि नियम आहेत याची संपूर्ण माहिती या ठिकाणी व्हिडिओ जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर आता मनरेगामधून शेतकऱ्यांना थेट 3.5 लाख रुपये मिळणार आहेत। आता 3.5 लाख रुपये कसे मिळणार आहेत, कोणकोणते शेतकरी पात्र होणार आहेत, कोणकोणत्या अटी आणि नियम आहेत याची संपूर्ण माहिती या ठिकाणी व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की आम्हाला शेतीसाठी 3.5 लाख रुपये मनरेगामधून कसे मिळणार आहेत। तर मित्रांनो, शेतीमध्ये शेतीची माती टाकण्यासाठी या ठिकाणी पैसे सरकार तुम्हाला देणार आहे। आता ही पूर्ण खर्च सरकार करते। आता ही संपूर्ण खर्च आहे तो आता तुम्हाला माती टाकण्यासाठी संपूर्ण 3.5 लाख रुपये मनरेगाच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जाणार आहे। आता अनेक शेतकऱ्यांना अजूनही माहीत नाही की जर तुमची जमीन उताराची असेल, खड्डे पडलेले असतील, दगडधोंडे असतील, पाण्याने वाहून गेलेले असेल, माती असेल तर सरकार तुमच्या शेतात माती टाकून जमीन सुधारून देणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण मी सांगणार आहे कोणता शेतकरी पात्र असणार आहेत, यासाठी किती पैसे मिळणार आहेत, अर्ज कसा करायचा, कोणते कागदपत्र लागतात आणि तुम्हाला किती रुपये मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्व शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सुरुवातीला पाहूया मनरेगा म्हणजे काय। मनरेगा शेतकरी मित्रांनो, मनरेगा म्हणजे काय? महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना। या योजनेचा उद्देश काय बघा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा उद्देश बघा, ग्रामीण भागात रोजगार देणे। आता तुम्ही तर भरपूर सारे शेतकरी हे ग्रामीण भागामध्येच राहतात, त्यामुळे त्यांच्या शेतामध्ये काम देणं, शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देणं, हे ज्या काही ग्रामीण भागात रोजगार देणं या योजनेचा मूळ उद्देश आहे। आता बघा, ज्या शेतकऱ्याच्या जमिनी सुधारणा करे, तुमच्यामध्ये शेतकरी तुमची जमीन वाहून गेली असेल तर तुम्हाला देखील पैसे मिळणार आहेत। तुमच्या जमिनीमध्ये खड्डे पडले असतील, पावसाने अतिवृष्टीने नुकसान झालं असेल तरी देखील या ठिकाणी तुमचं पैसे दिले जाणार आहेत, अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आता करण्यात आलेली आहे। आता बघा, त्यामध्ये पाहायला गेलं तर पाणी जमिनीमुळे तुमची जमीन शारपट झाली असेल, ती जमीन सुधारणा करण्यासाठी देखील या ठिकाणी पैसे दिले जाणार आहेत। त्यानंतर तुम्हाला माती आणि जमीन संवर्धन करणे, आता पूर्ण तुमच्या जमिनीचं पुनर्भरण करायचं असेल तरी देखील तुम्हाला सरकार या ठिकाणी मनरेगाच्या माध्यमातून 3.5 लाख रुपये दिले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी आता समोर आलेली आहे। यामध्ये फक्त मजुरीच नाही तर शेतीमध्ये माती टाकणे, शेती सपाट करणे, बांध बंदिस्ती करणे, शेततळे, नाला खोलीकरण, या संपूर्ण ह्याच्यासाठी या योजनेतून पैसे दिले जातात। अशी मोठी कामे देखील या योजनेतून केली जातात। आता शेतीमध्ये माती टाकण्यासाठी मनरेगामधून पैसे कसे मिळतात याची संपूर्ण माहिती या ठिकाणी व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेतकऱ्यांनो, ही एक मनरेगाच्या अंतर्गत काम आहे, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये काय काय केलं जातं। हे मनरेगा योजना असल्यामुळे यामध्ये काय केलं जातं बघा। तुमच्या शेतामध्ये खड्डे पडले असतील, आता बघा पाठीमागच्या काळामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्याचं, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं नुकसान झालं, त्यामुळं अनेक शेतकऱ्याची जमिनी देखील वाहून गेल्या। त्यांना देखील 3.5 लाख रुपये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचं कुठेही जमीन असेल तर तुमच्या शेतीमध्ये तुमची जमीन वाहून गेली असेल, तुमचा बांध फुटून गेला असेल, भरपूर झालं, तुमच्या शेतीचं नुकसान झालं असेल, तुमच्या शेतीमध्ये आता पीक देखील येत नसेल तर संपूर्ण शेतातील माती भरण्याचं काम सरकार करणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। आता बघा, तुमची जमीन बाहेरून चांगली सुपीक माती देखील टाकली जाणार आहे। आता तो महत्त्वाचा म्हणजे तुम्हाला बाहेरून माती आणायचं आहे, त्याच्यासाठी देखील तुम्हाला सरकार पैसे देणार आहे, अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आली जाणार आहे। त्यानंतर तुम्हाला जी काही जमीन आहे, तुम्ही माती टाकली नंतर तुम्हाला जमीन सपाटणं, जे ट्रॅक्टरचं भाडं असेल, JCBचं भाडं असेल, ते देखील सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे, अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। आता बघा, सगळं महत्त्वाचं पाण्याचा निचरा देखील योग्य केला जातो
अशी माहिती देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता या कामासाठी सरकार तुम्हाला अंदाजे 3.5 लाख रुपये या ठिकाणी दिले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. 3.5 लाख रुपये तुमच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. आता हा पैसा थेट शेतकऱ्याच्या हातात दिला जात नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात अगोदर तुमचा कामाचा खर्च या ठिकाणी द्यावा लागणार आहे. कामाचा खर्च तुम्हाला किती झाला आहे? आता तुम्ही शेतामध्ये कामाचा खर्च म्हणजे माती टाकण्यासाठी खर्च आलेला असेल, तुम्हाला माती उचलण्यासाठी किती खर्च आला आहे याची देखील माहिती या ठिकाणी द्यावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला मजुरी देखील तुम्ही म्हणजे कामगार लावून तर शेताचं काम करत असाल, एखादा तुमचा बांध पडला असेल शेतामध्ये, तो बांध मुजवण्याचं काम करत असाल, तुमच्या शेतामध्ये तुमची जमीन नापीक झाली तर त्याला नापीक करण्यासाठी तिथे देखील तुम्ही मजूर लावला असाल तर त्या मजुराचा खर्च किती दिला आहे ते देखील तुम्हाला सरकारला दाखवावं लागणार आहे. त्यानंतर तुम्ही माती वाहतूक केला असेल, आता एखाद्या तलाव असेल तुमच्या शेताच्या कडेला तर तिथून देखील तुम्ही मातीची वाहतूक केला असेल, तिथे देखील तुम्हाला या ठिकाणी सरकार किती म्हणजे तुम्ही एखाद्या शेतामध्ये माती टाकत असाल आणि त्या माती वाहतुकीचा खर्च किती आला आहे, जवळजवळ आता किती म्हणजे 1.5 लाख असेल, 2 लाख असेल, 3 लाख असेल, 3.5 लाखपर्यंत तुमचा खर्च आला असेल, त्याचा खर्च देखील दिला जाणार आहे. आता माती टाकून तुम्हाला मोठमोठी आता तुम्ही डंपरनं वगैरे ट्रॅक्टर माती टाकला असेल आणि तिथं तुम्ही शेतामध्ये ढीग टाकला असेल तर तुम्हाला त्याची लेवल करण्यासाठी देखील काही JCBचा खर्च असेल, ट्रॅक्टरचा खर्च असेल, हे देखील सगळे पैसे या ठिकाणी सरकारकडून दिले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे. आता हे सगळे पैसे टप्प्याटप्प्याने सरकारकडून तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आता कोणते शेतकरी पात्र आहेत हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा लाभ कोणाला मिळतो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमीन ही शेतकरीच्या नावावर असणं अतिशय गरजेचं आहे. आता तुमच्या कमीत कमी तुमच्या नावावर 5 एकरपर्यंत जमीन असणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही शेतकरी असणं, महाराष्ट्रातला देखील रहिवासी असणं अतिशय गरजेचं आहे. तुमच्या शेतामध्ये तुमच्या शेताचं देखील नुकसान झालेलं असावं, तुमच्या शेतामध्ये खड्डे देखील पडलेलं असावं, भरपूर सारे असे कंप्लेंट तुम्ही तुमचे तलाठी कार्यालय असतील, ग्रामपंचायत कार्यालय असतील, सरपंचाकडे केलेली असावी, असा अर्ज देखील केलेला असावा, अशी माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जमीन आहे ती जमीन देखील ग्रामीण भागात असावी, अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आलेली आहे. तुमची जमीन ग्रामीण भागात असली तर या योजनेतून तुम्हाला तब्बल 3.5 लाख रुपये या ठिकाणी जमा केले असण्याची माहिती आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शेतामध्ये सुधारणा करण्यात असावी. आता भरपूर शेतकरी काय करतात की आमच्या शेतामध्ये सुधारणा करायचं आहे, पण शेतामध्ये सुधारणा नाही करत, फक्त पैसे काढून घेतात आणि फक्त चुकीच्या पद्धतीने गाडी खरेदी करण्यासाठी असेल, एखाद्या मुलीचं लग्न असेल, नंतर म्हणजे वेगवेगळ्या चैनीच्या गोष्टी करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने वापर केल्याचं देखील सरकारने या ठिकाणी समोर आलेलं सरकारला लक्षात आलेलं आहे. त्यामुळे सरकारने देखील अटी आणि नियम या ठिकाणी कडक लावण्यात आलेले आहे. आता तुमची जमीन आता एखादी चढाची असेल, डोंगराळ असेल, याचे सपाटीकरण करण्यासाठी देखील याचे पैसे मिळणार आहे. त्यानंतर तुमची जमीन खराब असेल, त्यामध्ये दगडगोटे भरपूर दगडगोटे तर दगडगोटे असेल तर तो काढण्यासाठी देखील या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. तर तुमची जमीन वाहून गेलेली असावी असं अट देखील या ठिकाणी घालण्यात आलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं आता कोणते शेतकरी म्हणजे तुमच्या सगळ्यात महत्त्वाचं जॉब कार्ड असणं देखील अतिशय गरजेचं आहे. आता जॉब कार्ड देखील तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्ही जॉब रोजगार हमीच्या योजनेतून मला जॉब कार्ड काढायचं आहे असं देखील तुम्ही जाऊन विचारला तर तिथे देखील तुम्हाला जॉब कार्ड तुम्हाला मिळू शकतं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान, आता कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी जास्त संधी दिली जाते, सगळ्यात अगोदर संधी दिलं त्यामध्ये एस सी समाजामधील लोकांना देखील ज्यांच्याकडे शेती त्यांना जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जातं. त्यानंतर ST ज्याच्याकडे ST प्रमाणपत्र ST समाजातील लोकांना देखील प्राधान्य दिलं जातं. ज्याच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहे, ज्यांना संपूर्ण जो कोणत्याही ह्याच्यामधून असाल, सर्वसाधारण कास्टमधून येत असाल, तुमच्याकडे तरी केसरी किंवा पिवळं रेशन कार्ड असेल तर सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी संधी दिली जात आहे. आता तुम्ही ह्याच्यामध्ये पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. पण तुमच्या घरामध्ये कोणता एखादा आर्मी व्यक्ती असेल, नंतर पोलीस असेल आणि तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तरी देखील तुम्ही शेतकरी असाल तर याचा लाभ दिला जाणार नाही, अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये अर्ज कुठे करायचा, कसा करायचा याची देखील शेतकरी बांधवांनो या ठिकाणी माहिती देणार आहे. शेतकरी बांधवांनो हा अर्ज ऑनलाईन स्वतः करायचा असतो. अर्ज करण्याची ठिकाणी बघा कुठं तुम्ही अर्ज करू शकता. त्यामध्ये ग्रामपंचायत, ग्रामसेवक, नंतर कृषी सहाय्यक, पंचायत समिती या ठिकाणी तुम्ही कुठेही अर्ज करू शकता. त्यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्ही ग्रामपंचायत जाऊन सरपंचाकडे चौकशी करू शकता, त्याच्यानंतर ग्रामसेवकाकडे चौकशी करू शकता, नंतर जे काही आपले कृषी सहाय्यक आहेत, तलाठी अधिकारी देखील जाऊन तिथे देखील तुम्ही चौकशी करू शकता. त्यानंतर तुम्ही पंचायत समितीमध्ये देखील जाऊन
चौकशी करू शकता. आता अर्ज कसा भरायचा सगळी माहिती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शेतीचं नुकसान झालं असेल तर नुकसान झालं असेल, तुमच्या शेतीमध्ये भरपूर दगडगोटे असतील, जमीन तुमचं सपाटीकरण करायचे असेल तर सगळ्यात अगोदर तुम्ही ग्रामसेवकाला भेट द्या. त्यानंतर बघा शेती जमीन आहे ते शेती जमीन सुधारणा आहे, जसा मनरेगा असा तिथं अर्ज द्या. शेती जमीन सुधारणा करण्यासाठी मला पैसे हवेत याच्यासाठी तुम्ही अर्ज द्या. त्यानंतर तुमच्या शेतीची पाहणी केली जाते. पाहणी केल्यानंतर तुम्हाला अंदाजपत्रक म्हणजे तुमचे एक एस्टिमेट तयार केलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला पंचायत समितीकडून मंजुरी दिली जाते. त्याच्यानंतर काम करायला सुरुवात दिली जाते. हे काम आता शासनाच्या नावाने होते, त्यामुळं घाबरायचं कारण नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की कागदपत्र कोणकोणती लागतात. बघा आता सगळ्यात अगोदर तुमचा 7/12 उतारा लागतो. म्हणजे आता 7/12 उतारा देखील कमीत कमी तुम्हाला ते 3 महिन्याचा नवा असला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला 8A उतारा लागतो. 8A उतारा देखील व्यवस्थित असला पाहिजे. त्यानंतर आधार कार्ड देखील तुमचं असलं पाहिजे. त्यामध्ये तुमचं आधार कार्ड अपडेट असलं पाहिजे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर त्याला लिंक असला पाहिजे. आधार कार्डवरती जे तुमचं नाव आहे ते देखील व्यवस्थित असलं पाहिजे. त्याच्यानंतर जो आधार कार्डचा फोटो आहे तो देखील अपडेट असला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला जॉब कार्ड, आता जॉब कार्ड देखील असणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही जॉब कार्ड काढलेलं नसेल तर तुम्ही जाऊन ग्रामपंचायतीमध्ये जाऊन जे मनरेगाची योजना आहे त्या मनरेगाच्या योजनेतर्फे जॉब कार्ड देखील तुम्ही काढू शकता. त्यानंतर तुम्हाला आता सर्व पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यासाठी बँकेचं पासबुक लागतं. आता बँकेचं पासबुकचं झेरॉक्स देताना त्याच्यावरती तुमचा व्यवस्थित झेरॉक्स ते दिसलं पाहिजे. त्यामध्ये तुमचा खाते क्रमांक असेल, तुमचं नाव असेल, त्यानंतर तुमचा IFSC कोड असेल, जे काही आहे व्यवस्थित आहे ते तुम्हाला व्यवस्थित झेरॉक्सवरती दिसलं पाहिजे. हे कागदपत्र बँकेचं पासबुक तुम्ही झेरॉक्स व्यवस्थित काढलं पाहिजे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर त्यासाठी मोबाईल नंबरसुद्धा दिला पाहिजे. ते तुमचा मोबाईल नंबर जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे, जो बँकेच्या पासबुकला मोबाईल नंबर लिंक आहे, तोच मोबाईल नंबर तुम्हाला तिथं दिला पाहिजे. त्यानंतर तुमचा ग्रामपंचायतचा दाखला कधी देखील द्यावा लागतो. आता हे कागदपत्र तुम्हाला तयार ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे काम कसं केलं जातं. बघा मंजुरी मिळाल्यानंतर JCB येतो, ट्रॅक्टर येतो. त्यानंतर बाहेरून माती आणली जाते. आता जिथं तुम्हाला जवळपास तलाव असेल तर तलावामधून सरकारतर्फे तुम्हाला बाहेरून माती आणली जाते. त्यानंतर तुमची शेती आहे ती सपाट केली जाते. आता यामध्ये मजूर काम करत असतात. मजूरतर्फे देखील काम केलं जातं. त्यानंतर तुमचे फोटो देखील द्यावं लागतं, जिओ टॅगिंग द्यावं लागतं. त्यानंतर तुमचं मोजमाप केलं जातं. हे संपूर्ण काम आहे हे सरकारी नियमांप्रमाणे केलं जातं. आता हे मजुरीचे पैसे थेट मजुराच्या खात्यामध्ये डेबिटच्या पद्धतीने या ठिकाणी दिले जातात. त्यानंतर बघा हे जे फायदे काय होतात बघा. त्याच्यानंतर तुमची जमीन सुपीक होते, तुमचं उत्पादन वाढतं, नंतर तुमची पाणी साठवण आहे ती देखील चांगली होते आणि पुढील अनेक वर्षे तुमचा फायदा होतो आणि तुमचा स्वतःचा जो काही खर्च आहे तो शून्य होतो. शेतकरी बांधवांनो, ही एकदा मिळणारी सुवर्ण संधी. जर तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर आजच तुम्ही ग्रामसेवकाला भेटा, तुमच्या शेजाऱ्यांना सांगा, हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करायला देखील विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा प्रश्न नक्की विचारा. धन्यवाद.